संस्कृती ही अनादि संस्कृती रोज अरुण चंद्रमा आरतीस उगवती आरतीस उगवती. भारतीय ज्ञानाचा खजिना. आपला संपन्न आणि समृद्ध वारसा शोधण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास. लेखक प्रशांत पोळ. भाग 11. भारताच्या प्राचीन कला भाग 2. छत्तीसगडला आपण ओळखतो ते नक्षलवादानं ग्रस्त असलेला एक अशांत प्रदेश म्हणून. पण छत्तीसगडचं हे चित्र खरं नाही आहे. नक्षलवादाशिवाय बऱ्याच गोष्टी या प्रदेशात आहेत ज्या छत्तीसगडला संपन्न करून गेल्यात. प्राचीन काळातील अनेक अवशेष इथं आढळतात. दुर्गम भाग असल्यानं मुसलमानी आक्रमणाच्या काळात ह्या प्रांतात विध्वंस तुलनेनं कमी झाला आणि म्हणूनच काही महत्त्वाच्या जागा ह्या शिल्लक राहिल्यात. अशा जागांपैकीच एक सीता बेंगारा गुफा. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून 280 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरगुजा जिल्ह्यातील रामगढ गावाजवळची ही गुफा आहे. हा संपूर्ण पर्वतीय भाग आहे. मात्र रामगडपर्यंतचा रस्ता हा बिलासपूर अंबिकापूर मार्गावर असल्यामुळं तो चांगला आहे. इतकं विशेषत्वानं उल्लेख केलेल्या या गुफेचं वैशिष्ट्य काय? तर ही गुफा म्हणजे आशिया खंडातील, कदाचित जगातील सुद्धा पहिलं ज्ञात नाट्यगृह आहे. ह्या गुहेतील भित्तिचित्रांच्या आधारे ह्या गुहेचा वापरात असण्याचा कालखंड हा इसवी सनापूर्वी 200 ते 300 वर्ष असा केला जातो. ह्या गुहेत 3 कक्ष आहेत. त्यातील एक मोठा आहे. हा मोठा असलेला कक्ष म्हणजे 50 ते 60 दर्शकांच्या बसण्याची जागा आणि ती म्हणजे रंगमंच सुद्धा आहे. अशी मान्यता आहे की कवी कालिदासानं मेघदूत ह्या महाकाव्याची रचना इथं बसूनच केली होती. मात्र आपलं दुर्दैव की सामान्य माणूस तर सोडाच, पण कलेच्या क्षेत्रात मुक्त विचरण करणाऱ्या आणि वेळोवेळी ग्रीक, रोमन, फ्रेंच आणि ब्रिटिश रंगभूमीचे दाखले देणाऱ्या कलावंतांना सुद्धा ही गुफा माहीत नाही आहे. ह्या गुहेचा मुख्य कक्ष 44 फूट लांब आणि 20 फूट रुंद आहे. भिंती सरळ आहेत आणि प्रवेशद्वार गोल आकारात आहे. पूर्णपणे बंदिस्त असलेल्या या गुहेमध्ये प्रतिध्वनी नष्ट करण्यासाठी काही ठिकाणी भिंतींना भोकं केलेली आहेत. गुहेचा अर्धा भाग हा रंगमंचासारखा तर उरलेला अर्धा भाग हा प्रेक्षक दीर्घ आहे. इथं रंगमंचाचा भाग हा खाली आणि गुहेतला अर्धगोलाकार भाग हा कापून त्याला पायऱ्याच्या स्वरूपात तयार केलेला आहे आणि तीच जागा म्हणजे दर्शक दीर्घ. ह्या गुहेत ब्राह्मी लिपीत लिहिलेला आणि पाली भाषेत असलेला एक शिलालेख आढळतो. त्याच्यावरचा मजकुराचा आशय असा आहे: हृदयाला दैदिप्यमान करतात स्वभावाने महान असलेले कविगण, रात्री वासंतीहून दूर हास्य आणि विनोदात स्वतःला हरवून ते चमेलीच्या फुलांच्या माळेचं आलिंगन करत असतात. ही सीता बेंकारा गुफा ज्या रामगढ गावाजवळ आहे तिथंच काही अंतरावर जोगीमारा गुफा सुद्धा आहे. या गुहेत इसवी सनापूर्वी 300 वर्ष त्या काळात काढलेली काही रंगीत भित्तिचित्र आहेत जी वेगवेगळ्या कलांची अभिव्यक्ती दाखवतात. यात एक नृत्यांगणा बसलेली आहे जी गायक आणि नर्तकांच्या गर्दीनं वेढलेली आहे. याशिवाय नाट्यगृह आणि मनुष्यांच्या आकृत्या सुद्धा रेखाटलेल्या दिसतात. डॉक्टर टी ब्लॉक या जर्मन पुरातत्ववेत्याच्या अनुसार ही भित्तिचित्र सम्राट अशोकाच्या काळातली आहेत, अर्थात अजिंठ्याच्या आधी काढलेली. एकूणात काय तर रामगडच्या क्षेत्रात असलेल्या सीता बेंगारा आणि जोगीमार या गुहा तत्कालीन कलेचं केंद्र असाव्यात. सीता बेंगारा ही नाट्यगृहाच्या स्वरूपात विकसित असलेली गुहा असावी. मात्र काही लोकांना हे मान्य नाही. त्यांच्या मते सीता बेंगारा हे कलेचं केंद्र असेलही पण ते नाट्यगृह नव्हतं. का तर भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये नाट्यगृहाची जी मापं दिलेली आहेत त्यानुसार या गुहेची रचना नाही आहे म्हणून. पण इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की भरत मुनींचा काळ हा त्याच सुमारासचा आहे. त्यामुळं भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे या गुहेची रचना होणं शक्य नाही आहे. आणि खाली रंगमंच व अर्धचंद्राकृती उभ्या पायऱ्यांवर बसलेले दर्शक हीच रचना ग्रीक रंगमंचाची सुद्धा आहे. याचाच अर्थ असा की आपल्या देशात भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापूर्वी सुद्धा नाट्य आणि इतर कलांचं वास्तव्य होतं.
म्हणजेच भरतमुनींनी नाट्यशास्त्राची नवीन व्याख्या करत नाही आहेत, तर आधीच असलेल्या कलेच्या ह्या प्रांताला व्यवस्थितपणे सुसूत्रपणे आपल्यासमोर ते ठेवत आहेत. याचाच अर्थ आपल्या देशात प्रगल्भ अशी नाट्यकला ही 3000 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त प्राचीन आहे. आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांनी नाट्यकलेचं भारतात असलेलं अस्तित्व व्यवस्थितपणे मांडलं आणि जगानंही ते मान्य केलं. जगात नाट्यकलेविषयी प्राचीन प्रवाह दोनच आढळतात: ग्रीकची रंगभूमी आणि आपल्या भारतातली रंगभूमी. ग्रीकवर परकीय आक्रमणं फारशी झाली नाहीत, त्यामुळे तिथली रंगभूमी प्राचीन अवशेष घेऊन आजही आपल्याला आढळते. इसवी सनापूर्वी 5व्या शतकात ग्रीक रंगभूमीचे उल्लेख मिळतात. त्या काळात बांधलेले भव्य नाट्यगृह आज सुद्धा अस्तित्वात आहेत. ग्रीक वास्तुकारांनी डोंगराच्या उताराचा फायदा घेऊन टप्पे निर्माण केले आणि प्रेक्षकांच्या बसण्याची सोय केली. एपिडोरस या एम्फीथिएटरमध्ये अशा टप्प्यांवर 6000 लोकांच्या बसण्याची सोय आहे. ग्रीक आणि रोमन रंगमंडलात वाद्यवृंदांसाठी मध्यवर्ती मोठी वर्तुळाकृती जागा पायऱ्यांच्या तळाशी योजण्यात येत असे. सरगुजा जिल्ह्यातील रामगडमध्ये आढळलेल्या सीता बेंगारा गुहेत सुद्धा अशीच रचना आढळते. मग प्रश्न असा पडतो की इसवी सनापूर्वी 400 ते 500 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये बांधलेल्या नाट्यगृहासारखीच रचना फक्त पुढच्या 100-200 वर्षात भारतातल्या अगदी आतल्या बाजूस असलेल्या डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशात कशी निर्माण झाली असेल? म्हणजे भारतीय रंगमंचाविषयीच्या माहितीच्या आधारे ग्रीकांनी आपली रंगभूमी उभारली की त्याच्या अगदी उलट घडलं असेल? इसवी सनापूर्वी 333व्या वर्षी ग्रीसच्या मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर हा मरण पावला. तो भारतात येण्यापूर्वीच भारत आणि ग्रीस यांच्यात बरेच संबंध होते असं आता सिद्ध होत आहे. मीना प्रभू या लेखिकेनं जगभर प्रवास केला आणि त्याची फार सुंदर वर्णनं त्यांच्या पुस्तकात करून ठेवलेत. त्यातलंच एक पुस्तक आहे ग्रीकांजली. त्यांच्या 3 आठवड्याच्या ग्रीस प्रवासाचं वर्णन त्यात आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की ज्या घरात त्या काही दिवस गेस्ट म्हणून राहिल्या त्या घराचा कुटुंब प्रमुखच पुरातत्ववेत्ता आणि भारताची बरीच माहिती असलेला होता. त्यानं मीना प्रभूंना सांगितलं की ग्रीसनं भारताकडून बरंच काही घेतलंय. अनेक प्राचीन ग्रीक विद्वानांना संस्कृत भाषा येत होती. इतकंच नाही तर ग्रीक भाषेतील अनेक शब्द संस्कृतमधून आलेत. मीना प्रभूंनी त्या शब्दांची यादीच दिली आहे. गंमत म्हणजे ग्रीक भाषेमध्ये शब्दाला समानार्थी शब्द आहे अब्द. तो ऐकून मीना प्रभूंना मर्ढेकरांची कविता आठवते. किती पाय लागू तुझ्या, किती आठवू गा तुंते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते. थोडक्यात काय तर संस्कृत भाषेप्रमाणेच नाट्यकलेसारख्या इतरही गोष्टी ग्रीसमध्ये गेल्या असतील हे मानायला बरीच जागा आहे. मात्र ही तुलना क्षणभरासाठी बाजूला जरी ठेवली तरी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी एक समृद्ध संस्कृती नांदत होती, ज्यात गायन, वादन, नाट्य यासारख्या कला प्रकारांना महत्त्व होतं. नाट्यशास्त्राची बीज ही ऋग्वेदात आणि सामवेदात आहेत हे आपण मागच्या लेखात बघितलेलंच आहे. इसवी सनापूर्वी 500 वर्षापूर्वीच्या काळात पाणिनीनं संस्कृतचं व्याकरण लिहिलं. त्यातही नाट्यशास्त्रासंबंधी उल्लेख मिळतात. यात शिलाली आणि कृशाश्व ह्या 2 नटसूत्रधारांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. यातील शिलालीचा उल्लेख यजुर्वेदीय शतपथ ब्राह्मण आणि सामवेदीय अनुपद सूत्रांमध्ये मिळतो. या विषयातील तज्ज्ञांनी ज्योतिषीय गणनेनुसार शतपथ ब्राह्मणांना 4000 वर्षांपेक्षा प्राचीन म्हटले. अत्यंत प्राचीन मानल्या गेलेल्या अग्निपुराणात सुद्धा ही नाटकांची लक्षणं वगैरे विस्तारानं दिलेली आहेत. मंगलाचरण, पूर्वरंग यासारखे नाटकांच्या रचनेतील भाग यांचा विशेषत्वानं उल्लेख होतो. या सर्व पुराव्यांवरून विल्सन सारख्या पाश्चात्य पुरातत्ववेत्यांनी हे कबूल केले की भारतीय नाट्यकला ही बाहेरून आलेली नाही आहे, तर मुळात इथंच विकसित झालेली आहे. एक गोष्ट मात्र नक्कीच की भरतमुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहून भारतीय नाट्यकलेला एक सुव्यवस्थित आकार दिला. संगीत, अभिनय आणि नाटक यांचं परिपूर्ण विवेचन करणारा हा ग्रंथ इसवी सनापूर्वी साधारण 300 ते 400 वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा. काहींच्या मते ह्या ग्रंथात 37 अध्याय होते. आज मात्र उपलब्ध असलेल्या ग्रंथात 36 अध्याय आढळतात.
या ग्रंथात भरत मुनींनी नाट्यशास्त्राची जी खोलात जाऊन चिकित्सा केली आहे ती बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं. गंमत म्हणजे आपण नाटकांच्या लांबीसाठी 2 अंकी 3 अंकी नाटक असे जे शब्द वापरतो त्यातील अंक हा शब्द याच अर्थानं भरत मुनींनी सुद्धा वापरलाय. मात्र त्यांना त्याचा अर्थ माहीत नाही, कारण भरत मुनींच्या मते अंक हा शब्द पूर्वीपासून चालत आलेला होता, रूढीबद्ध होता. म्हणूनच त्यांनीही तो तसाच वापरलाय. याचाच अर्थ भारतीय नाट्यशास्त्र हा प्रकार भरत मुनींच्याही कितीतरी आधीपासून चालत आलेला आहे. नाटकातील पात्र, सूत्रधार, नायक, नायिका, पीठमर्द म्हणजे नायकाचा साथीदार की जो त्याची काळजी घेतो, वीट म्हणजे धूर्त नागरिक, चेट, विदूषक इत्यादी अनेक पात्रांबद्दल भरत मुनींनी विस्तारानं लिहिले. नाटकाची रचना किंवा आकृतिबंध तयार करताना भरत मुनींनी 5 अर्थप्रकृती दाखवलेल्या आहेत: बीज, बिंदू, पताका, प्रकरी आणि कार्य. याचप्रमाणे नाटकाच्या 5 अवस्था, 5 संधी यांचं सुद्धा विस्तृत विवरण त्यांनी केलेलं आहे. भरत मुनींनी ज्याचा उल्लेख केलाय असं पहिलं नाटक म्हणजे समवकार अमृत मंथन. भास हा नाटककार भरत मुनींच्या समकालीन किंवा 100 वर्ष नंतरचा. भास हा कवी होता, पण त्याहीपेक्षा जास्त तो नाटककार होता. पुढं प्रसिद्ध झालेल्या कालिदासानं आणि बाणभट्टानंही भासच्या नाटकांची प्रशंसा केलेली आढळते. भासाचा उल्लेख जरी अनेक ठिकाणी होत असला तरी भासानं लिहिलेली नाटकं ही काळाच्या उदरात गडप झाली होती. पुढं सन 1912 मध्ये त्रावणकोर संस्थानातील एका मठात ताडपत्रांवर मल्याळी लिपीत लिहिलेली भासाची संस्कृत नाटकं टी. गणपती शास्त्री या संशोधकाला मिळाली. मिळालेल्या नाटकांची संख्या 13 आहे. मात्र भासांनी याहून सुद्धा अधिक नाटकं लिहिली असावीत हे उपलब्ध उल्लेखांवरनं समजतं. कृष्णाजी लक्ष्मण सोमन यांनी भासाची ही नाटकं 1931 साली पहिल्यांदा मराठीत आणली. सध्या रंगमंचावर असणारं प्रिया बावरी हे नाटक महाकवी भास रचित मध्यमाव्यायोग या संस्कृत नाटकावर आधारलेलं आहे. थोडक्यात काय तर भारतीय नाट्यकलेला अत्यंत पुरातन, प्राचीन अशी वैभवशाली परंपरा आहे. जगातील पहिलं नाटक भारतीय भाषेत लिहिलं गेलं असावं याचे पुरावे मिळतात. मात्र आपलं दुर्दैव असं की आजही नाट्य व्यवसायात असलेली तथाकथित बुद्धिजीवी मंडळी ग्रीक, इटालियन, फ्रेंच आणि इंग्रजी नाटकांचे संदर्भ तोंडावर फेकतात. आजही सार्त्र, शेक्सपियर, शा, इब्सन, चेखोव यांनाच नाट्यकलेतील आदर्श मानलं जातं. ही सर्व मंडळी आहेतही उत्तुंग, पण म्हणून कालातीत प्रतिभा असणाऱ्या भरतमुनी, भास, कालिदास, बाणभट्ट यांची उपेक्षा का? नाट्यकलेचा तेजस्वी वारसा आम्ही बाळगतोय ही जाणीव जरी आपल्याला झाली तरी पुष्कळ आहे.